नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञानमधील प्रकरण क्रमांक 3 धारा विद्युत या प्रकरणातील घटक विद्युत धारा, त्यालाच आपण इलेक्ट्रिक करंट असं बोलतो, तर हा घटक पाहत आहोत। यामध्ये बघा, विद्युत धारा म्हणजे काय हे आपण सुरुवातीला बघूया। बघा की वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे विद्युत धारा। बघा किती सोपी व्याख्या आहे की आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉनचे प्रवाह वाहतात आणि ते कमी विभागाकडून जास्त विभागाकडे वाहत असतात, कारण त्यांच्याकडे निगेटिव्ह चार्ज असतो। आता म्हणून ते ऋण अग्राकडून धन अग्राकडे काय होतात, वाहत असतात। म्हणून जो तो इलेक्ट्रॉनचा प्रवाह वाहतो त्यालाच विद्युत धारा असे म्हणतात की वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे विद्युत धारा होय। ही व्याख्या आपल्याला इथे दिलेली आहे आणि त्याचे मूल्य I एककात, त्याला I एकक म्हटलंय त्याचं की त्याचे मूल्य I एकक कालावधीत वाहकातून वाहणाऱ्या विद्युत प्रभारा एवढे असते। आणि त्याचे मूल्य किती असते की I म्हणजे विद्युत धारा I एककातून वाहकातून वाहणाऱ्या विद्युत प्रभारा एवढे असते। म्हणजे वाहकातून जेवढं विद्युत धारा वाहते ती कोणा एवढे असते, तर विद्युत प्रभारा एवढे असते। मग त्याला लागणारा कालावधी किती असेल, T एवढा असेल। म्हणजे जर असं म्हणता येईल, जर Q हा वाहकाच्या काटछेदातून T या कालावधीत वाहणारा विद्युत प्रभार असेल तर विद्युत धारा I बरोबर कॅपिटल Q छेद स्मॉल t इतकी असते। बघा, म्हणजे Q हा जर वाहकाच्या काटछेदातून, म्हणजे विद्युत प्रभार, Q म्हणजे काय आहे, विद्युत प्रभार हा जर वाहकाच्या काटछेदातून T या कालावधीत वाहणारा असेल तर विद्युत धारा किती असणार आहे की I बरोबर Q छेद T एवढी ती काय असणार आहे, विद्युत धारा असणार आहे। आता आपल्याला मग या विद्युत प्रभाराचे SI पद्धतीत एकक आपल्याला माहिती आहे काय आहे, कुलोम आहे, बरोबर आहे। आणि इथं तर आपल्याला विद्युत धारेचं एकक काय आहे, तर एम्पियर हे एकक आहे। एम्पियर मध्ये ते व्यक्त करतात। एका इलेक्ट्रॉनवरील प्रभार 1.6 गुणिले 10⁻⁻19 कुलोम असतो। बघा, मग एका इलेक्ट्रॉनवर किती प्रभार असतो हा आपल्याला थोडक्यात त्याची माहिती दिलेली आहे की इलेक्ट्रॉनवरील प्रभार म्हणजे विद्युत प्रभार किती असतो एका इलेक्ट्रॉनवर, तर 1.6 गुणिले 10⁻19 कुलोम एवढा इथं असतो। इथं आता महत्त्वाचं लक्षात ठेवायला काय गोष्ट लक्षात आहे की आपल्याला ही व्याख्या एक लक्षात राहिली पाहिजे। वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे विद्युत धारा, विद्युत धारेचं सूत्र I बरोबर Q छेद T, विद्युत प्रभाराचे SI पद्धतीतील एकक काय आहे, कुलोम आहे, ते कॅपिटल C या अक्षराने दर्शवलं जातं। विद्युत धारा ही एम्पियर मध्ये मोजली जाते, म्हणजे त्याचं एकक काय आहे, एम्पियर आहे। आणि एका इलेक्ट्रॉनचा प्रभार किती असतो, नेहमी 1.6 गुणिले 10⁻19 कुलोम एवढा असतो। हे आम्हाला इथपर्यंत लक्षात ठेवायचं आहे। तर बघा, या ब्रॅकेट मध्ये काहीतरी आपल्याला माहिती आहे बघा दिली, काय म्हटलंय की इलेक्ट्रॉनच्या वहनाची दिशा ऋण टोकाकडून धन टोकाकडे असली तरी विद्युत धारा दर्शवण्यासाठी संकेतमान्य दिशा इलेक्ट्रॉन प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे धन टोकाकडून ऋण टोकाकडे असते। एक माहिती दिलेली आहे आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉनचे प्रवाह हे ऋण टोकाकडून धन टोकाकडे वाहत असतात, हे आपल्याला माहिती आहे। म्हणून ते इलेक्ट्रॉनचा प्रवाह आपण तसं दाखवतो। मात्र जेव्हा आपल्याला दाखवायचं असतं काय की विद्युत धारा ही दाखवायची असते, तेव्हा दाखवताना संकेतमान्य दिशा मात्र तिची आपण काय करतो की या इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने दाखवायला लागते, म्हणजे धन टोकाकडून ऋण टोकाकडे दाखवावं लागतं। ही माहिती आपल्याला इथं दिलेली आहे। तुमच्या लक्षात आलं असेल की मला म्हणजे इथं सांगितलंय काय नक्की की इलेक्ट्रॉनचा प्रवाह हा ऋण टोकाकडून धन टोकाकडे जरी असला तरी विद्युत धारा दर्शवण्याचे जे संकेतमान्य जी दिशा आहे ती मात्र कशी आहे, या इलेक्ट्रॉन प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच धन टोकाकडून ऋण टोकाकडे आहे, हे इथं आपल्याला सांगितलेलं आहे। आता पुढचा आपण पॉइंट बघूया, एम्पियर। एम्पियर आपल्याला माहिती आहे हे एकक कोणाचं आहे, विद्युत धारेचं एकक आहे। एम्पियर आपल्याला काय सांगितलंय की वाहकातून एका सेकंदास 1 कुलोम इतका विद्युत प्रभार प्रवाहित होत असेल तर वाहकातून वाहणारी विद्युत धारा 1 एम्पियर आहे असे म्हणतात। बघा काय म्हटलंय
की वाहकातून एका सेकंदाला जर 1 कुलोम एवढा विद्युत प्रभार प्रवाहित होत असेल, विद्युत प्रभार एका सेकंदाला 1 कुलोम जर प्रवाहित होत असेल तर वाहकातून वाहणारी विद्युतधारा किती असते? 1 एंपियर असते. म्हणजे आम्ही कसं म्हणू शकतो की 1 एंपियर बरोबर 1c/1s, म्हणजे विद्युतधारा बरोबर विद्युत प्रभारचे काय म्हणतो टाइम. म्हणजे ह्याच्यावरूनच हे इथं घेतलेलं आहे. ह्याचं युनिट काय आहे? विद्युतधारा आय ला एकक काय आहे? एंपियर आहे. याचं विद्युत प्रभाराचं एकक काय? 1 कुलोम आहे आणि वेळचं एकक काय आहे? इथं सेकंद आहे. मग इथं 1 एंपियर बरोबर म्हणजे 1 एंपियर इथं ते वाहकातून जर एका सेकंदाला म्हणजे एखादी तार आहे, या तारेतून एका सेकंदाला 1 कुलोम एवढा विद्युत प्रवाह म्हणजे वाहकातून 1 कुलोम एवढा जर विद्युत प्रभार प्रवाहित होत असेल तर वाहकातून विद्युतधारा किती वाहणार आहे? तर 1 एंपियर एवढी वाहणार आहे. म्हणून आपण त्या सूत्रामध्ये लिहिले 1 एंपियर बरोबर 1 कुलोम/1 सेकंद. आता माहित आहे का तुम्हाला? आपल्याला एक माहिती दिली आहे इथं बघा की जशी थोडक्यात काय की अतिसूक्ष्म जे आपल्याला विद्युतधारा मोजायची झाली तर त्याच्यासाठी कशी मोजली जाते याविषयी माहिती आपल्याला इथं दिलेली आहे. तर बघा, विद्युतधारेची अतिसूक्ष्म परिमाणे खालील प्रमाणे व्यक्त करतात. अतिसूक्ष्म आता हे एंपियर पर्यंत आपण मोजू शकतो, पण एंपियर पेक्षा जर विद्युतधारा कमी असेल तर आम्ही कशी मोजायची? तर यासाठी काही प्रमाणे इथं दिलेली आहेत की जसं पहिलं दिलंय 1 मायक्रो एंपियर. बघा कसं लिहिलंय? 1 स्मॉल m कॅपिटल A आणि वरती काय केलंय? 0 म्हटलेलं आहे. म्हणजे 1 मायक्रो एंपियर सॉरी 1 मिली एंपियर आहे. सॉरी, हे मिलीचं चिन्ह आहे. 1 मिली एंपियर आहे बरोबर किती आहे? 10⁻³ एंपियर. म्हणजे बघा 1 मिली एंपियर बरोबर किती? 10⁻³ एंपियर. म्हणजे मिली एंपियरचं रूपांतर जर एंपियर मध्ये करायचं झालं तर किती होतंय ते? 10⁻³ एंपियर. तसंच एक मायक्रो एंपियर म्हणजेच काय? मायक्रोचं चिन्ह तुम्हाला माहित असेल, आपण गणितामध्ये बघितलेलं आहे. तर मायक्रो एंपियर बरोबर 10⁻⁶ एंपियर एवढं काय केलेलं आहे? त्याचं रूपांतर केलेलं आहे. बघा, मिली एंपियर म्हणजे 10⁻³ एंपियर आणि मायक्रो एंपियर म्हणजे 10⁻⁶ एंपियर. वजा चिन्ह आहे लक्षात ठेवा घातांकाला. याचाच अर्थ हे जे 1 वरती असणारे 3 शून्य किंवा 1 वरती असणारे 6 शून्य हे छेदात असणार आहेत. म्हणजे जर 1 मायक्रो एंपियर असेल, सॉरी 1 मिली एंपियर असेल तर 1 छेद खाली किती शून्य असणार आहे? एकावरती 3 शून्य असणार आहे, तेवढे एंपियर झाले. आणि 1 मायक्रो एंपियर म्हणजे किती असणार आहे? 1 छेद एकावरती 6 शून्य असणार आहे, म्हणजे तेच असणार आहे एंपियर मध्ये. आणि त्याचंच आपल्याला रूपांतर इथं केलेलं दिसतंय. बघा, फ्रेंच गणितज्ञ आणि वैज्ञानिक एंपियर यांनी विद्युतधारेवर आधारित प्रयोग केले. जे फ्रेंचचे जे गणितज्ञ आणि वैज्ञानिक होते, जे चित्र आपल्याला इथं दिसतंय, त्यांनी काय केलं की एंपियर, त्यांचं सरनेम आहे एंपियर, यांनी विद्युतधारेवर आधारित काही प्रयोग केले. विद्युतधारा जे आहे त्याच्यावरती आधारित काही प्रयोग केले. त्यांच्या अलौकिक अशा कार्यामुळेच आज आपण वाहक तारेतून वाहणारी विद्युतधारा मोजू शकतो. आणि जे केलेलं त्यांनी अलौकिक जे कार्य आहे आणि या कार्यामुळेच आपण आता विद्युतधारा मोजू शकतो. नाहीतर विद्युतधारा मोजताच आली नसती. नुसतं वाहते ही कळली असती पण मोजता आली नसती. आणि ते मोजण्याचं त्यांनी एकक शोधून काढलं आणि त्यांच्या या महान कार्याच्या स्मरणार्थच विद्युतधारेच्या एककास एंपियर हे नाव दिलं गेलं. तुमच्या लक्षात आलं असेल हे एंपियर नाव का आलं? तर त्यांनी काय केलं? विद्युतधारेचं मोजण्यासाठी एकक तयार केलं आणि त्याच्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ हे नाव दिलं गेलं. नाहीतर कुलोम पर सेकंद हे सुद्धा काय झालं असतं? हेच एकक झालं असतं. पण यांनी काय केलं? शोध लावल्यामुळे त्यांचं एककाला विद्युतधारेच्या एंपियर हे नाव दिलं गेलं. तर आता आपल्याला काय करायचंय? या विद्युतधारेवरती आधारित जर काही उदाहरणं आली, गणिती म्हणजे उदाहरणं आली जे आम्हाला सोडवायची असतील तर ते आम्हाला दिली गेलेली आहे. बघा, इथं सोडवलेलंच एक उदाहरण दिलेलं आहे. ते कसं विचारलं जाऊ शकतं याच्याविषयी बघूया आपण जरा. उदाहरण बघूया. एका विद्युत वाहक तारेतून
0.4 अँपिअर इतकी विद्युतधारा सतत 5 मिनिटे प्रवाहित होत असेल तर त्या तारेतून प्रवाहित होणारा विद्युत प्रभार किती असेल? तर सर्वात आधी दिलेली माहिती लिहायचंय. इथं अँपिअर युनिट आहे म्हणजे ही काय असणार आहे? विद्युत धारा असणार आहे. म्हणजे I = 0.4 अँपिअर. इथं 5 मिनिटे आहे म्हणजे हे टी आहे, पण टी दिलाय कशामध्ये? मिनिटामध्ये. याचं सेकंदामध्ये रूपांतर करायचं म्हणजे ह्याला कितीने गुणायला लागेल? 60ने गुणायला लागेल. म्हणजे इथं आले 300 सेकंद. आणि आपल्याला काढायचे काय? विद्युत प्रभार म्हणजे क्यू काढायचे. आम्हाला इथलं सूत्र माहिती आहे. कुठलं? हे I = Q/T हे सूत्र वापरायचंय. पण इथं देताना Q = IT दिले. असं का केलंय? तर बघा, I ची किंमत इथं T ची आणि Q काढायचे. ही दोन किमती भरून T काढायचे. जर Q इथंच ठेवला आणि T इकडे घेऊन गेलो तर याचा काय होणार आहे? I चा आणि T चा गुणाकार होणार आहे. आणि तेच आपल्याला इथं दिलंय. Q = I × T. लक्षात घ्या, गणिती क्रिया आहे. म्हणून Q बरोबर काय येतंय? आता I ची किंमत माहिती आहे 0.4 अँपिअर गुणिले T किती आहे? 300 सेकंद. यांचा गुणाकार केला तर 120 येतो. आणि त्याला एकक काय आपल्याला माहिती आहे? विद्युत प्रभाराला एकक काय? कुलोम आहे. मग ते कुलोम इथं आपण घेतले 120 कुलोम. म्हणून तारेतून जाणारा विद्युत प्रभार किती असणार आहे? 120 कुलोम एवढा असणार आहे. गणित सोपं असतात, फक्त ती समजून घ्यायला लागतात. दिलेली माहिती आधी लिहायची आणि कोणतं इथं सूत्र वापरायला लागेल हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता इथलं आपल्याला ह्या जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय की काय? सिम्युलेशन तंत्रज्ञानाच्या आधारे धारा विद्युत तसेच विज्ञानातील विविध संकल्पना अभ्यास करा. संकेतस्थळ आपल्याला इथे दिलेले आहेत. वरील संकेतस्थळाप्रमाणेच विविध माहिती असणारी इतर संकेतस्थळे शोधा व ती इतरांना शेअर करा. हे आपल्यासाठी आहेत. नेटचा वापर करून हे संकेतस्थळावर कोणकोणती माहिती आहेत ते बघा. याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या वेबसाईट आपल्याला दिसतात का ते बघा. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा काय करा? शेअर करा, म्हणजे पाठवा असं इथं सांगितलेलं आहे. आता पुढचा पॉईंट आपण बघूया. विद्युत रोध म्हणजे त्याला आपण काय बोलतोय? विद्युत रोधालाच काय म्हटलं जातं? रेझिस्टन्स आणि ओहमचा नियम. बघा, विद्युत रोध आणि ओहमचा नियम हा आता आपल्याला बघायचा आहे. तर आपल्याला सुरुवातीला आपण बघूया ओहमचा नियम. त्याला ओहम्स लॉ असं म्हणतात. बघा, हा ओहमचा नियम सुद्धा परीक्षेला विचारला जाऊ शकतो. तर बघा काय म्हटलंय, नियम काय आहे हा? की वाहकामधून प्रवाहित होणारी विद्युतधारा I व त्या वाहकाच्या दोन टोकामधील विभवांतर V यांच्यामधील संबंध जर्मन शास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांच्या नियमानुसार काढता येतो. बघा, वाहकातून वाहणारी विद्युतधारा I व त्या वाहकाच्या दोन टोकामध्ये असणारं विभवांतर V यांचा सहसंबंध आहे हे कोणी सांगितलं? जर्मन शास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांनी त्यांच्या नियमातून ते काढता येतं हे सांगितलेलं आहे. मग आता आपल्याला तो नियम कोणता आहे? तर हा आहे बघा, की वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहकातून वाहणारी विद्युतधारा I ही त्या वाहकाच्या दोन टोकामधील विभवांतर V यांच्याशी समानुपाती असते. हा आपल्याला ओहमचा नियम इथं सांगतोय. बघा, वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहकातून वाहणारी विद्युतधारा ही त्या वाहकाच्या दोन टोकामधील विभवांतराचा समानुपाती असते. म्हणजेच आम्ही म्हणू शकतो की I म्हणजे विद्युतधारा समानुपाती म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V म्हणजे दोन टोकातील विभवांतर V असं आम्ही इथं लिहू शकतो. लक्षात येते का? बघा, हे अशा प्रकारे आपल्याला लिहू शकतो. आणि याचंच आपल्याला इथं काय केलेलं आहे? स्पष्टीकरण दिलेलं आहे की वाहकाची जेव्हा भौतिक अवस्था जेव्हा कायम असते तेव्हा वाहकातून वाहणारी विद्युतधारा ही त्या दोन टोकामध्ये असणारे विभवांतर यांच्याशी काय असते? समानुपाती असते. हे इथं दिलेलं आहे. म्हणून I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू म्हणजे I हा समानुपाती V शी असतो. समानुपातीचं असं चिन्ह असतं, डायरेक्टली प्रोपोर्शनल आपण त्याला बोलतो. मात्र हे आपल्याला पुढं गणितात तसं लिहिता येत नाही. मग काय करायचंय? हे जेव्हा बरोबर चिन्ह इथं आम्हाला घ्यायचं असतं तेव्हा कोणता तरी स्थिरांक घ्यायला लागतो. मग इथं घेतला K हा स्थिरांक घेतला, म्हणून इथं असं भेटते आपल्याला I = KV. K काय आहे? स्थिरांक आहे इथं सांगितलेलं आहे आपल्याला. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की K जेव्हा आपण V ह्या साईडलाच ठेवला आणि K इकडे घेऊन गेलो तर काय होणार आहे? तो छेदस्थानी जाणार आहे. छेदस्थानी नाही घेतला तरी मग कसं घेणार आपण? I × 1/K = V.
हे आपण असं सुद्धा लिहू शकतो. जरी आयच्या खाली घेतला नाही तरी गुणाकार जरी केला त्याचा तर 1/k येणार आहे. बरोबर इथं व्ही आलेला आहे बघा. आणि 1/k बरोबरच काय वाहकाचा रोध आपण आर, 1/k बरोबर आर म्हणजेच वाहकाचा रोध आहे असं इथं म्हणणार आहे. 1/k म्हणजे काय वाहकाचा रोध आहे म्हणजे कॅपिटल आर आपण म्हणणार आहे वाहकाचा रोध. मग आपल्याला 1/k बरोबर काय आर आहे, मग ती आर ची किंमत 1/k मध्ये भरली तर आय गुणुले आर बरोबर व्ही म्हणजेच आपण म्हणणार व्ही बरोबर आय आर. हे आपल्याला काय मिळणार आहे, हे मिळणार आहे सूत्र मिळणार आहे. मग किंवा आपण असं सुद्धा लिहू शकतो आर जर इथंच ठेवला तर व्ही काय होणार आहे, आर जर इथंच ठेवला तर आय काय होणार आहे व्हीच्या खाली जाणार आहे. म्हणून आर बरोबर व्ही छेद आय म्हणजे अर्थ वेगळाच, अर्थातच काय हे असं लिहिलं काय आणि असं लिहिलं काय दोन्हीचं काय लिहिण्याची पद्धत फक्त वेगळी आहे, अर्थ मात्र तोच येतोय. म्हणजे व्ही बरोबर आय आर किंवा आर बरोबर व्ही छेद आय अशा पद्धतीने आपल्याला हे ओहमचा नियम इथं मिळणार आहे. सूत्र ओहमच्या नियमाचं हे सूत्र आहे, हे आपल्याला इथं आपण त्याला म्हणू शकतो व्ही बरोबर आय आर किंवा आर बरोबर व्ही छेद आय. हे आपल्याला इथं सूत्र ओहमच्या नियमाचं सूत्र असं आपण म्हणू शकतो. आता इथं काय म्हटलंय बघा वाहकाची भौतिक अवस्था म्हणजे नक्की कोणती, तर आपण इथं म्हटलं आता सूत्र ओहमचा नियम सांगताना एवढंच बोललो की वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना. मग भौतिक अवस्था म्हणजे नक्की काय, तर वाहकाची लांबी असेल, त्याचं काटछेदी क्षेत्रफळ असेल, तापमान असेल व त्याचे द्रव्य होय. म्हणजे हे सगळं जे मिळून आहे ती वाहकाची काय असते भौतिक अवस्था असते, ते आपल्याला इथं सांगितलेलं आहे. मग वाहकाची म्हणजे ते तारेची लांबी असेल, मग काटछाद म्हणजे जिथून ती तार जेवढी लांब असेल तिचं क्षेत्रफळ जे आपण काढणार आहे ते असेल, तापमान असेल तिचं किंवा त्याचे द्रव्य, अशा प्रकारचं सगळं मिळून जे आहे ते वाहकाची काय आहे भौतिक अवस्था आहे. तर बघा वरील सूत्रावरून आपल्याला रोधाचे एसआय एकक मिळवता येते. आता या सूत्रातून आपल्याला रोधाचे एसआय एकक मिळवता येणार आहे. तर काय असणार आहे, विभवांतराचं आपल्याला माहिती आहे, ही व्ही म्हणजे विभवांतर आहे, विभवांतराचं आपल्याला काय व्होल्ट आहे, काय एकक व्होल्ट आहे आणि याचं काय विद्युतधारेचं एम्पियर आहे. म्हणून एसआय पद्धतीत व्ही छेद ए येईल. एसआय पद्धतीत एकक काय येणार आहे व्ही छेद ए म्हणजे व्होल्ट छेद एम्पियर. मग यालाच आपण ओहम असेही म्हणतो. ऍक्च्युली हे सूत्र खरं व्ही छेद ए आहे, पण यालाच आम्ही काय म्हणतो ओहम असेही म्हणतो. कारण का ओहम म्हटलेलं आहे, कारण हे कोणी सूत्र शोधून काढलं तर हा जर्मन शास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांनी हे सूत्र शोधून काढल्यामुळं त्याच्या स्मरणार्थ इथं ओहम हे काय केलेलं आहे एकक वापरले आहे. जसं आपण बघितलं विद्युतधाराला सुद्धा एम्पियर हे मोजलेलं, एम्पियर या शास्त्रज्ञाने मोजल्यामुळं त्यांच्या स्मरणार्थ जसं नाव दिलं तसं इथं सुद्धा नाव दिलेलं ओहम असं नाव दिलेलं आहे. हे सुद्धा एककच आहे आणि ओहम सुद्धा म्हणजे व्होल्ट पर एम्पियर म्हणजेच ओहम असाच दोन्हीचा अर्थ होतोय. आता ओहम लिहिण्याची पद्धत कशी आहे बघा, हे चिन्ह वापरलं जातं, हे चिन्ह लक्षात ठेवायचं. हे चिन्ह कशाचं आहे तर ओहम एकक लिहिण्याचं हे चिन्ह आहे, लक्षात ठेवा. म्हणजे 1 व्होल्ट छेद 1 एम्पियर बरोबर 1 ओहम. या सूत्रानुसारच घेतलंय बघा, 1 व्होल्ट छेद 1 एम्पियर म्हणजेच काय आहे 1 ओहम आहे आणि ओहमचं चिन्ह बघा कंसामध्ये कसं लिहिलेलं आहे. तर आता आपण पुढे बघूया की बघा वाहकाचा रोध व रोधकता. त्याच्या आधी एक राहिलं बघा इथं 1 ओहम रोध म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे की वाहकाच्या दोन टोकातील 1 व्होल्ट विभवांतर प्रयुक्त केले असता वाहकातून 1 एम्पियर विद्युतधारा जात असेल तर त्या वाहकाचा रोध 1 ओहम असतो. या सूत्रावरून आपल्याला हे माहिती दिलेली आहे बघा. काय म्हटलंय, वाहकाच्या दोन टोकामध्ये जर 1 व्होल्ट एवढे विभवांतर प्रयुक्त केले असता वाहकातून 1 एम्पियर एवढी विद्युतधारा जात असेल तर त्या वाहकाचा रोध किती असतो 1 ओहम एवढा असतो. रोध आपण म्हटलंय रेझिस्टन्स म्हणजे रोध हा किती असतो 1 ओहम असतो, हे आपल्याला इथं सांगितलं आहे. आता आपल्याला पुढं वाहकाचा रोध व रोधकता याविषयी अजून माहिती आपल्याला दिलेली आहे. तर ती आपण आता माहिती बघूया नक्की काय आहे वाहकाचा रोध आणि रोधकता म्हणजे काय. तर वरील आकृती 3.4 प्रमाणे
आता आपल्याला आकृती किती दिली 3.4 प्रमाणे, तर आपल्याला आकृती बघायला लागेल कुठली, तर बघा ही 3.4 जी आपण पाहिलेली होती. तर या आकृतीप्रमाणे आपल्याला काय सांगितलंय बघा की वाहकात प्रचंड प्रमाणात मुक्त इलेक्ट्रॉन असतात. आपल्याला माहिती आहे वाहकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात. हे इलेक्ट्रॉन सातत्याने यादृच्छिक गतीत असतात. जेव्हा त्यांच्यामध्ये विद्युतधारा वाहत नाही तेव्हा ते काय यादृच्छिक गती म्हणजे कुठे कोणत्याही दिशेने ते काय असतात, मुक्तपणे फिरत असतात. वाहकाच्या दोन टोकांमध्ये विभवांतर प्रयुक्त केले असता हे इलेक्ट्रॉन कमी विभव असलेल्या टोकाकडून जास्त विभव असलेल्या टोकाकडे जाऊ शकतात. आणि जेव्हा आपण काय करतो, या दोन टोकामध्ये विभवांतर प्रयुक्त करतो, म्हणजे जेव्हा आपण काय करतो, त्यांचे दोन टोकं जे आहे ती ऋणाग्र आणि धनाग्र जेव्हा आपण त्याला जोडतोय त्या तारेला, तेव्हा आपण काय होतो, विभवांतर त्याच्यामध्ये प्रयुक्त करणार आहे. आणि तेव्हा ती यादृच्छिक गतीत असणारे जे इलेक्ट्रॉन आहेत ते काय करतात, जे कमी विभव आहे त्या कमी विभवाकडून जास्त विभवाकडे जात असतात. आणि अशा प्रकारच्या इलेक्ट्रॉनच्या प्रवाहामुळे विद्युतधारा निर्माण होते. आणि त्यांचा प्रवाह निर्माण झाला इलेक्ट्रॉनचा की विद्युतधारा निर्माण होते, हे आपल्याला माहिती आहे. गतिमान इलेक्ट्रॉन्स त्यांच्या मार्गात येणाऱ्या अणूवर किंवा आयनावर आढळतात. आणि हे जे गतिमान असतात इलेक्ट्रॉन आणि त्यांच्या मार्गावर असणारे जे अणू आहेत किंवा आयन आहेत यांच्यावरती जेव्हा ते जाऊन आढळतात, अशा प्रकारच्या आघातामुळे काय होतं, इलेक्ट्रॉनच्या गतीमध्ये अडथळा निर्माण होतो व विद्युतधारेस विरोध होतो. जेव्हा हे अणूवर किंवा आयन असतात त्यांच्यावरती आढळतात तेव्हा काय होतं की त्या इलेक्ट्रॉनची गती काय होते, ऑटोमॅटिक कमी होणार आहे. आढळणार आहे म्हणजे गती थांबणार आहे तिथं, आणि या इलेक्ट्रॉनच्या गतीला अडथळा निर्माण होणार आहे. आणि यालाच आम्ही विद्युतधारेला विरोध करतोय असाच एक प्रकारचा काय होतं, संबंध होतो आणि विरोध होतो. आणि या विरोधालाच आम्ही काय म्हणतो, विद्युतधारेला विरोध होतो, त्या विरोधालाच आम्ही वाहकाचा रोध असे आम्ही म्हणतो. बघा वाहकाचा रोध म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल की जेव्हा हे इलेक्ट्रॉन प्रवाह निर्माण होतो तेव्हा ते गतिमान इलेक्ट्रॉन जेव्हा काय होतात, मार्गावरती येणाऱ्या अणूवरती किंवा आयनावरती जेव्हा आढळतात, त्या आढळल्यामुळे त्यांची गती काय होते, नाहीशी होते, अडथळा निर्माण होतो. आणि त्यांच्या काय होतो, विद्युतधारेमुळे ती गती इलेक्ट्रॉनला अडथळा निर्माण झाल्यामुळे काय होतो, विद्युतधारेला विरोध होतो. आणि त्यामुळे त्या विरोधालाच आम्ही वाहकाचा रोध असे म्हणतो. हे आपण काय काढलेलं आहे, वाहकाचा रोध कशाला म्हणतं याविषयी माहिती आता आपण बघितली. आता आपल्याला जॉर्ज सायमन ओहम या जर्मन भौतिकशास्त्रज्ञाने विद्युत वाहकातील रोध मोजण्यासाठी नियम प्रस्थापित केला. त्यांच्या स्मरणार्थ रोधाच्या एककास ओहम असे नाव देण्यात आले. आता रोधाचं एकक ओहम का नाव देण्यात आलं ते आपण मागं ओहमचा नियम सुद्धा बघितला की काय बघितला नियम, की विद्युत वाहकातील रोध सुद्धा मोजता आला पाहिजे. आणि हे नियम कुणी आपल्याला सांगितला, तर आपल्याला हे जॉर्ज सायमन ओहम यांनी सांगितल्यामुळं रोधाच्या एककाला नाव सुद्धा ओहम हे देण्यात आलं. हे इथं आपल्याला माहिती सांगितलेली आहे. आता रोध म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलेच असेल. आता पुढचा त्यातलाच पॉईंट आहे रोधकता. रोधकता कशाला म्हणायचं, तर विशिष्ट तापमानास वाहकाचा रोध R हा वाहक पदार्थ म्हणजे मटेरियल, वाहकाची लांबी कॅपिटल L व काटछेदी क्षेत्रफळ कॅपिटल A या गोष्टीवर अवलंबून असतो. आता ठराविक तापमान जे आहे या तापमानामध्ये वाहकाचा रोध जो आहे हा कशावरती अवलंबून असतो, रोध हा कशावरती अवलंबून असतो, तर वाहत असणारा पदार्थ वाहक पदार्थ आहे तो असणार आहे M, वाहकाची लांबी L, काटछेदी क्षेत्रफळ A या गोष्टीवरती अवलंबून असते. रोधकता या तीन गोष्टीवरती अवलंबून असतो. जर वाहकाचा रोध R असेल तर, जर त्या वाहकाचा रोध R असेल तर R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L. म्हणजे आता आपण इथं म्हटलंयच की अवलंबून असतो म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनलच असतो. म्हणजे R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L. काटछेदी क्षेत्रफळ म्हणजे R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/A हे सुद्धा इथं आहे. म्हणजेच आम्ही असं म्हणणार आहे, म्हणून R इज इक्वल टू L/A. बघा म्हणजे हे R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L आहे आणि R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/A. म्हणजे इथं लांबी सुद्धा आहे आणि इथं क्षेत्रफळ दोन्ही काय आहेत, अवलंबून आहेत. म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू म्हटलेलं आहे. म्हणून R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L गुणिले 1 म्हणजेच L/A
ए इथंच एच आहे म्हणून ए म्हणजे आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल छेद ए. आता आपल्याला माहिती आहे की डायरेक्टली प्रोपोर्शनल टू म्हणजे समानुपाती संबंध जो आहे हा आपल्याला गणिती क्रियेमध्ये काढायचा झाला, बरोबर चिन्ह घ्यायचं म्हटलं तर आपल्याला कॉन्स्टंट फिगर काहीतरी घ्यायला लागते. म्हणून आर इज इक्वल टू, याला आपण बघा पी सारखा दिसतोय, हा समानुपाती स्थिरांक आहे. हा काय आहे? समानुपाती स्थिरांक घेतलेला आहे पी. म्हणजे आर इज इक्वल टू पी अंशामध्ये कॅपिटल एल छेदामध्ये कॅपिटल ए, अशा प्रकारचे रोधकताचं सूत्र आपल्याला इथं हे मिळतंय. बघा रोधकताचं सूत्र खूप महत्त्वाचं आहे, कारण याच्यावरती सुद्धा आपल्याला गणितं विचारली जातात, काही उदाहरणं विचारली जातात. म्हणून कॅपिटल आर बरोबर पी अंशामध्ये एल छेद ए, अशा प्रकारचं आपल्याला हे सूत्र मिळतंय. आता आपल्याला काही पदार्थाची रोधकता आपल्याला इथं दिलेलीच आहे, काही पदार्थाची रोधकता आपल्याला दिलेली आहे. तर बघा काय दिलेली आहे, तर आपण बघूया की तांबेचं किती दिलंय? 1.7 गुणिले 10⁻⁸ ओहम मीटर. बघा नायक्रोमचं दिलंय 1.1 गुणिले 10⁻6 ओहम मीटर. हिरा 1.62 गुणिले 10⁻13 ते 1.62 गुणिले 10⁻18 ओहम मीटर. हे ऋणमध्ये नाही आहे, तर एवढं आपल्याला रोधकता हिऱ्यामध्ये आहे ते आपल्याला याच्यामध्ये दिसतंय. बघा या ठिकाणी पी हा काय आहे? समानुपातचा स्थिरांक आहे. म्हणजे समानुपातीचा काय स्थिरांक आहे. या स्थिरांकास वाहक पदार्थाची रोधकता म्हणतात, आणि या स्थिरांकालाच काय म्हणतात? वाहक पदार्थाची रोधकता, त्यालाच रेझिस्टिव्हिटी असे म्हणतात. एसआय पद्धतीत रोधकतेचे एकक काय आहे? ओहम मीटर आहे. एसआय पद्धतीत या रोधकतेचे एकक काय आहे? ओहम पर मीटर हे आहे. रोधकता हा पदार्थाचा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असून वेगवेगळ्या पदार्थाची रोधकता ही भिन्न असते. रोधकता हा काय आहे? पदार्थाचा वैशिष्ट्यपूर्ण असा गुणधर्म आहे, आणि हा प्रत्येक पदार्थाची रोधकता कशी असते? वेगवेगळी म्हणजे भिन्न असते. अशा प्रकारे आपण आता रोध व रोधकता याविषयी माहिती बघितली. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंतच पाहणार आहोत. तुम्ही या शिकवलेल्या घटकाचं पुन्हा पुन्हा वाचन करा, म्हणजे हे तुमच्या सगळे पॉईंट तुमचे काय होणार आहेत? क्लिअर होणार आहेत. आता आपण इथंच थांबूया. राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.